अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी। पाहत पुढची बातमी। नुकतीच पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा पार पडली आहे आणि यामध्ये भारतामधल्या खेळाडूंनी अथक मेहनत घेतली आणि चांगली कामगिरी सुद्धा करून दाखवली आहे। तर काही खेळाडूंनी पदकं सुद्धा मिळवली आहेत, त्यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव होतोय। मुंबईमधल्या बीडीडी चाळीमधील एका हवालदाराचा मुलगा ऑलिम्पिकचं स्वप्न बघतोय आणि मेहनत घेतोय। त्याचं नाव आहे ओम साटम। ओम सध्या स्विमर ऑलिम्पिकसाठी तयारी करतोय, मात्र घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे कधी कधी त्याला सरावासाठी मागे पडावं लागतंय आणि त्यामुळे त्याच्या वडिलांनी हळहळ सुद्धा व्यक्त केली आहे। माझी प्रयत्न हेच आहे की मी माझ्या सरांना प्राऊड फील व्हायला 2028च्या ऑलिम्पिकमध्ये मी जायला आणि लॉस एंजलिसला आणि म्हणजे इंडियाला रिप्रेझेंट करायला इन शॉर्ट। आणि म्हणजे असे वेगवेगळे जे वर्ल्ड चॅम्पियनशिप होतात आणि त्यासाठी मला थोडीशी मदत करायला, आर्थिक मदत करायला गरज आहे। आमची पूर्ण फॅमिली पण त्याच्या पाठीशी आहोत। मी माझी नोकरी, माझे वरिष्ठ खूप चांगले असल्यामुळे मला खूप चांगला सपोर्ट भेटतो माझ्या नोकरीवर पण, त्यामुळे मी याला दिवस रात्र तेवढं प्रयत्न करतो आहे की हा 2028ला इंडियाकडून अमेरिकेला ऑलिम्पिक खेळायला जावा, हीच आमची अपेक्षा आहे। आणि त्याची मेहनत सकाळी 4 वाजल्यापासून ते 4:30 वाजल्यापासून सुरू होते, ती रात्री 9 वाजता संपते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।